नमस्कार। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते शरद कोळी यांनी आज भाजपचे मंत्री नितेश राणे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका केली आहे। नितेश राणे हा भाजपचा सालगडी म्हणून काम करतोय, तो कुठलाही हिंदुत्वाचा प्रतिनिधी नाही, असा घणाघात कोळी यांनी केलाय। शरद कोळी यांनी म्हटलंय की सत्ताधारी पक्ष आगामी निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मुस्लिमांची डोकी भडकवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। नितेश राणेंना मी विचारतो, तुम्ही मशिदीत जाऊन झाडून काढणार आहात का? तुम्हाला हिंदुत्वाचा एवढा पुळका आला आहे तर मग दर्ग्यात जाऊन चादर पांघरायला कोण म्हणालं होतं? त्यावेळी मुसलमान समाज तुम्हाला प्यारा होता, आता तोच समाज तुम्हाला दुश्मन दिसतो का? या ठिकाणी नितेश राणे अजून एक म्हणाला की तुम्ही वेळ आणि काळ सांगा, वेळ सांगा, आम्ही कोणत्याही मशिदीत यायला तयार आहे। मला नितेश राणेला सांगायचं आहे, अरे तुम्ही तिथं जाऊन काय ती झाडून काढणार आहे का? कचरा गोळा करणार आहे का? तुम्ही तिथं मस्जिदीत जाऊन काय करणार आहे? बरं, तुम्हाला एवढा जर पुळका आलाय ना हिंदुत्वाचा, तुम्ही मग तिथं दर्ग्यामध्ये जाऊन चादर कशासाठी पांघरली? तुम्ही टोपी कशासाठी घातली? त्यावेळेस नितेश राणे तुम्ही मुसलमान समाज स्वीकारला होता का? तुम्ही मुसलमान समाज तुम्हाला त्यावेळेस प्यारा होता आणि आता तुम्हाला दुश्मन दिसतोय का? केवळ आणि केवळ जिल्हा परिषद महापालिका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांना या महाराष्ट्रात दंगल घडवायची आहे। आणि नितेश राणे ही कुठलाही हिंदुत्वाचा प्रतिनिधी नाही। नितेश राणे हे हिंदुत्वाच्या नावावरती बाजार मांडलेला आहे। मंत्री नितेश राणे हे हिंदुत्वाच्या नावावर हिंदुत्वाच्या टाळूचं लोणी खाणारा बोका आहे। यावेळी कोळी यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचाही समाचार घेतलाय। राणे आणि गोपीचंद पडळकर हे दोघे काहीतरी बदलतात आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तयार होतं। मुख्यमंत्री म्हणतात की ही दोन्ही डोंबऱ्याची औलाद आहे। ही डोंबऱ्याचा खेळ भाजपवाल्यांनी चावी दिल्यावर ही अंगावरची कपडे देखील काढून नाचकाम करते ते। त्यांचा तमाशा बघायला आता कुणालाही वेळ आहे। सगळ्या राज्याला कळून चुकलेला आहे की यांना या महाराष्ट्रात जातीमध्ये तेढ निर्माण करायचं आहे। दुसरा प्रश्न या नितेश राणेला मला विचारायचा आहे, अरे बाबा, तुला एवढा जर हिंदुत्वाचा पुळका आलाय, ज्यावेळेस मराठा समाज बांधव मुंबईला तिथं आंदोलनाला बसले होते, जरांगे पटेल महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या खेड्यापाड्यातल्या गावगाड्यातल्या वाड्या वस्तीवरचा सगळा मराठा समाज बांधव आंदोलनात होता। त्यावेळेस तुमचंच सरकार होतं, तुम्ही मंत्री होता, त्यावेळेस आमच्या मराठा समाज बांधवाला पाणी देखील पिऊ दिलं नाही, बाथरूमची देखील सोय केली नाही, तुम्ही सगळं बंद करून टाकलं। त्यावेळेस ह्याच मुसलमान समाज बांधवांनी मस्जिद उघडली आणि त्यांना खाण्याची पिण्याची सोय केली। त्यावेळेस त्यांनी भाऊ म्हणून आपल्याकडे बघितलंय, पण तुमच्या डोक्यात आग आहे, विष कालवलं गेलेलं आहे। जातीवादीचं विष कालवून तुम्ही महाराष्ट्रात दंगल घडवण्यासाठी प्रयत्न करता। नितेश राणे नेमका ही राजकारणामध्ये कुणाची पायदास आहे माहीतच नाही। नेमका ही भाजपचा आहे का काँग्रेसचा होता का शिवसेनेचा आहे का आरएसएसचा आहे? हीच नितेश राणे ते हाफ चड्डीवाल्यांना शिव्या घालत होता। मी मगाशी त्यांचा व्हिडिओ बघितला। आता त्या आरएसएसला ज्या आरएसएसला नितेश राणे मंत्री शिव्या घालत होता, त्या आरएसएसला ही नितेश राणे आता चालतोय का? आरएसएसला आणि भाजपला आता गुदगुल्या होत्या त्या। म्हणजेच सत्तेचा मोह आणि हिंदुत्वाचं नाटक हीच त्यांची खरी ओळख आहे, असं शरद कोळी यांनी म्हटलंय। शरद कोळींच्या या टीकामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे। भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल।